पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे पश्चिम हिमालयावर बर्फवृष्टी तसेच पाऊस होत असल्यानं पंजाब, हरियाणा, राजस्थान भागात तापमान कमी झालं होतं. यामुळे त्याच्या प्रभावामुळे विदर्भात सुद्धा गेले 3-4 दिवस रात्रीच्या तापमानात घट झाली. सध्या विदर्भामध्ये सकाळचे तापमान 14 ते 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळालं. तथापि सध्या सूर्याचे उत्तरायण चालू असल्याने सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे दिवसाचं तापमान 35°C पोहोचलं आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानात तफावत वाढल्यानं लोकांना अनेक प्रकारच्या व्हायरसजन्य तापाचा सामना करावा लागतो आहे. सध्या गहू आणि हरभरा पिकासाठी हे वातावरण अनुकूल आहे. परंतु संत्र्याच्या ज्या झाडावर उशिरा फळधारणा झाली त्यांना फळगळतीचा सामना करावा लागू शकतो. याकरिता संत्रा बागेतील मायक्रोक्लायमेट दिवसाच्या वेळी थंड राहील याबाबत शेतकऱ्यांना उपाययोजना करावी लागेल. 18 तारखेला एक नवीन पश्चिमी विक्षोभ हिमालयावर धडकणार आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या ठिकाणी ढगाळ वातावरणाचा पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता आहे. या वातावरणाच्या प्रभावामुळे पुढील 3 दिवसात विदर्भात रात्रीच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दिवसाच्या तापमानातही किंचित वाढ होईल असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.